दादा नमस्कार. नमस्कार. आज हिंद केसरी मैदानामध्ये आपला नंदी एक प्रकारे गुलालातच राहिला, काय सांगाल त्याबद्दल? आनंद आहे खूप. मथुरात गुलालामध्ये राहिला, सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाने आज मथुर फायनलसाठी पात्र झाला आणि अखंड महाराष्ट्राचे जे चाहते सगळ्यांचं मन जिंकले. निकालाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया असतील? निकालाविषयी काही प्रतिक्रिया नाही. या स्पर्धा आहेत, स्पर्धामध्ये हारजीत होत राहणार आणि नक्कीच जे काही गाड्या आम्हाला मारायच्या होत्या आज त्या गाड्या मारल्या, आनंद वाटतो. फायनल आता या मैदानाची फायनल उद्या होणार, त्याच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया असणार? काय नाही, जे फायनलसाठी पात्र आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या वतीने, मथुर फॅमिली कुटुंबाच्या वतीने. सगळेच नंदी चांगले पळालेले आहेत आज आणि ज्यांनी परफॉर्म चांगला केलेला आहे त्यांच्या वतीने, सगळ्यांच्याच वतीने शुभेच्छा देतो. आणि आपल्या भागातले देखील ना बरेचसे नंदी आज फायनलला देखील राहिले, आपल्या बबल्यादाचे नंदी झाले, बरेचसे नंदी सगळे घरचेच आहेत म्हणून बोलते, सगळ्यांच्याच वतीने. तो बबल्यादाचा नाही, तो माझा आहे हरण्या. बस काय विषय नाही, हे सगळे आपलं कुटुंब आहे बैलगाडा क्षेत्रातला. खाली एवढाच का सगळ्यांनी मिळून जुळून चांगलं राहिल्यानंतर तुम्ही थोडासा चांगलं राहिला, आम्ही 4 पटीने चांगले राहू, हा माझा पर्सनल सल्ला आहे. खाली वैयक्तिक मथुरच्या माझ्या नादी लागायचा नाही. मी कधी कोणाला हिनवत नाही, चिडवत नाही, कोणाला वाईट बोलत नाही. हारजीत होत राहते, प्रत्येकाचा वेळ येतो. काल तुमचा होता, आज माझा आहे, उद्या तुमचा येणार, परवा माझा येणार. म्हणून आपण जे फॅमिली कुटुंब आहे त्यांना सल्ला चांगला दिला पाहिजे. बाबा सगळे आपण एकत्रच आहेत, मग या सगळ्या गोष्टी एकामेकाला हिनवी बाकीच्या गोष्टी कमेंट्स या सगळ्या गोष्टी नाही होत. थोडाफार दादा मी एक प्रश्न विचारतो. आता मुंबईचा कसा क्राऊड वेगळा असतो, इकडे आल्यावर एक वेगळीच मजा असते, पब्लिक इकडे जास्त असतो भाऊ. हा, म्हणजे दोन्हीकडे क्राऊड असतो, पण इथली मजा थोडी वेगळी. इकडे जास्त क्राऊड असतो. इकडे जो जितेगा, इथे हारजीत झाल्यानंतर तरी काहीच विषय नसतो. आपल्याकडे तरी हे पैलवान जिंकणार, एक हारणार, पण इथे 10 फाट्या असतात, कोणतरी एक फाटीमधनं विजय प्राप्त करतो. ना इथे पळणं म्हणजे जोक नाही, ना खाऊ नाही, ना इथे नियोजन करणं बी खाऊ नाही. या पट्टी असते, त्या पट्टीवर पाय गेला तरी निकाल कॅन्सल करतात, रिजेक्ट करतात. म्हणून इथे पळणं म्हणजे जोकच नाहीये. आपल्या मुंबईला तरी फाट्या पुढे सरकत बैल पुढे आणतात ना, सोडून देतात. पण इथं बिलकुल 0%, 1% बी चान्स नाहीये का एक पाऊल पुढे टाकू शकतो. डायरेक्ट त्याला बाद केला जातो. मग इथं पळणं, इथे नियोजन करणं, बाकी टीम सोडणार वगैरे या सगळ्या गोष्टी जोक नाही ना, खाऊ नाहीये. कारण की बैल कधी कधी आपले नंदी मस्ती करतात ना, त्यांना जे आवरायचं पकडायचं दोन्हीच लोकांनी कसं, म्हणजे या सगळ्या गोष्टी आज मला एकदम जवळून मी बघितल्या. हर टायमाला बघतो, पण कधी बोललो नाही, आज बोललो. एक थोडा विचार झाला ना, तर आपण नेहमी बघतो तर पडद्यामागचे हिरो थोडे मागे राहतात. आज बरेचसे मंडळी तुमच्या ग्रुपमध्ये आहेत भाऊ. सगळे हिरो जेवढे आहेत तेवढे हिरो आहेत आपल्या जवळ ना. इस्पिकचे एक्के आहेत सगळे. चालेल, आमच्या जवळ जोकर आहे बघ, काय बी लागतं काय भाऊ. त्याच्या छोटा आपला पुढारी आहे, समालोचक आहे, मस्त सगळ्या गोष्टी बोलतो, एकदम पद्धतशीर ना. मोठा झाल्यानंतर मोठा समालोचक होणार. आज मैदान जरी उरकलंय तरी पण हे फॅन्स या ठिकाणी उभे आहेत, खंबीर साथ आहे तुमच्या मागे, काय सांगाल? 2 तास झाले भाऊ, 2 तासापासून घरी निघालोय, पण कोण ना कोण चालूच आहे. पण आता निघतो मी. जय श्रीराम. चालेल, काय विचारायचं अजून? नाही, पब्लिकचं प्रेमच तेवढं आहे तुमच्यावरती. असाच प्रेम, आशीर्वाद असू दे आयुष्य. जय श्रीराम. जय श्रीराम.